लोन आणि लोनवरचा इंटरेस्ट आपला लास्ट लेक्चरला इथे कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट बॅड डेट्स. बॅड डेट्सची ऑलरेडी ऍडजस्टमेंट झाली आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतील. रेकॉर्डिंग करून घेऊया. नेक्स्ट रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. ऑलरेडी बॅड डेट्सच्या ऍडजस्टमेंटमध्ये या दोन्ही गोष्टी आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. ओल्ड आयडीडी पण झाली आणि बॅड डेट सुद्धा झालेत. नेक्स्ट आहे प्लांट. प्लांट 1,50,000. प्लांट वरती ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएट प्लांट 10%. आता प्लांट वरती 10% डेप्रिसिएशन काढायचंय. बॅलन्स शीटला आधी प्लांट रेकॉर्ड करून घेऊया. प्लांट 1,50,000 लेस डेप्रिसिएशन 10%. आता हे 10% डेप्रिसिएशन कशावरती, तर 1,50,000 वरती 10% काढायचे, म्हणजे किती आले तर 15,000. सो 1,50,000 मायनस 15,000, आन्सर इज 1,35,000. इथे जे तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन, प्लांटचं 15,000चं आणि फर्निचर 10,000चं, म्हणजे टोटल डेप्रिसिएशन 25,000चं जे आहे ते आपलं जाईल. ऍज पर प्रॉब्लेम आपला जो ट्रायल बॅलन्स आहे हा इथे कम्प्लीट झालाय. आता ऍडजस्टमेंट बघूया त्यातली कोणती ऍडजस्टमेंट राहिली आहे का. पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च. 31 मार्च म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकचं रेकॉर्डिंग दोन ठिकाणी होईल. पहिलं म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक आपण केलाय ऑलरेडी रेकॉर्डिंग. नेक्स्ट डेप्रिसिएशन झालंय आपलं. नवीन आरडीडी पण झाली. वेजेस आउटस्टँडिंग झाले. येस, ही एक ऍडजस्टमेंट आपली राहिली आहे. गुड्स कॉस्टिंग 8,000 वेअर डिस्ट्रॉइड बाय फायर. 8,000चे काही गुड्स होते जे फायरमध्ये डिस्ट्रॉय झाले. इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम फॉर 5,000 ओनली. आपलं नुकसान म्हणजे आपले गुड्स किती हजाराचे जळले होते, तर 8,000चे गुड्स हे फायरमध्ये जळले. आणि त्यातलं इन्शुरन्स कंपनीने जो काही आपल्याला क्लेम दिला तो किती हजाराचा दिला, तर 5,000चा. नुकसान झालं 8,000चं, 5,000 कॉम्पन्सेशन मिळालं, म्हणजे आपला ऍक्च्युअल लॉस किती झाला, तर 3,000. लेट अस सी विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. इथे आपण एक एक छोटंसं इथे एक वर्किंग नोट केली आहे, आपण बघूया. सी, आय थिंक येस, सी. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. ऍज पर ऍडजस्टमेंट आपल्याला कळलं 8,000चे गुड्स डिस्ट्रॉय झाले. नॉर्मली गुड्स डिस्ट्रॉय झाल्यानंतर त्याचा इन्शुरन्स क्लेम हा मिळत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला इन्शुरन्सचा क्लेम मिळाला. आपलं नुकसान झालं 8,000चं, आपल्याला कंपनीने क्लेम दिला 5,000चा. मग जर आपण बघायला गेलो तर 8,000तले फक्त 5,000 आपल्याला कॉम्पन्सेशन मिळालं, म्हणजे 5,000 वसूल झाले. अजून सुद्धा किती अमाऊंटचा आपल्याला लॉस झालाय आणि तो ऍक्च्युअल लॉस आहे जो भरून काढण्यासारखाच नाही, तर तो आपण किती कॅल्क्युलेट केला, 3,000. आता हा कसा, तर ऍक्च्युअल नुकसान झालं 8,000चं, मिळाले फक्त 5,000, म्हणजे ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे दॅट इज युअर ऍक्च्युअल लॉस. 8,000 फायरमध्ये डिस्ट्रॉय झाले, 5,000 क्लेम मिळाला म्हणजेच नुकसान भरपाई मिळाली 5,000ची. 8,000तले 5,000ची फक्त नुकसान भरपाई मिळाली, म्हणजे 3,000चा लॉस झाला, जे आपल्याकडे जो आपल्याला पैसे आलेच नाही किंवा तो पूर्णपणे ऍक्च्युअल लॉस दाखवला जाईल. आता हा जो ऍक्च्युअल लॉस आहे 3,000चा, हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहावा लागेल. आता याच्यात प्रत्येकाचं रेकॉर्डिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. इथे जे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हटलेले आहेत 8,000, याचं रेकॉर्डिंग जाईल ट्रेडिंग अकाउंटला. नेक्स्ट आहे इथे जे 3,000चा ऍक्च्युअल लॉस झाला हे जातील
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि जो काही इन्शुरन्सचा तुम्हाला क्लेम मिळाला, हा क्लेम जाईल आपला बॅलन्स शीटला. त्यामुळे ही ऍडजस्टमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ऍक्च्युअल आपले गुड्स जळले किती, तर 8,000चे जळले होते. त्यातनं नुकसान भरपाई मिळाली 5,000ची. 8,000तले फक्त 5,000 मिळाले, म्हणजे 3,000चा लॉस झाला. हे बेसिक इक्वेशन आपल्याला लक्षात आलं. आता ह्यातले जे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर आहेत ते ट्रेडिंग अकाउंटला जातील. जो ऍक्च्युअल लॉस झाला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. आणि जो काही इन्शुरन्सचा क्लेम मिळाला, म्हणजे जी काही नुकसान भरपाई मिळाली, ती जाईल बॅलन्स शीटला. वन बाय वन आपण रेकॉर्डिंग करून घेऊया. फर्स्ट, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 8,000. ट्रेडिंग अकाउंटला आपण रेकॉर्ड केले बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 8,000. नेक्स्ट 3,000चं रेकॉर्डिंग करून घेऊया. ऍक्च्युअल लॉस जो झाला होता तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल टू लॉस बाय फायर. कारण तो खर्च झालेला आहे, खर्च म्हणजे तो लॉसच झालेला आहे आणि तो काही आपल्याला भरून मिळणार नाही. त्यामुळे लॉस बाय फायर 3,000. आणि ऍक्च्युअल जो क्लेम आपल्याला मिळाला 5,000चा तो बॅलन्स शीटला जाईल. सो बॅलन्स शीटला ऍसेट साइडला, दिस इज युअर बॅलन्स शीट. ती आपली बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इन्शुरन्सचा क्लेम रेकॉर्ड होईल 5,000चं. इथे आपल्या ऍडजस्टमेंट जे आहेत आणि आपलं जे रेकॉर्डिंग आहे हे इथे कम्प्लीट झालंय. आता एक एक अकाउंट आपण क्लोज करत येऊया. पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर एक एक अकाउंट क्लोज करत यायचंय. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं जाईल. त्यात ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मिळेल. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलं जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळेल. आणि मग तुमचं जे काही प्रॉफिट लॉस असेल तो बॅलन्स शीटला जाईल. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊया. क्लोज करण्याची पद्धत, आधी क्रेडिट साईडची टोटल घ्या, किती येते ती बघा. क्रेडिट साईडची टोटल येते 6,60,000. त्यानंतर आपण बघूया डेबिट साईडची टोटल किती येते. डेबिट साईडची टोटल येते 4,48,000. आता जर बघितलं तर इथे क्रेडिट साईड मोठी आहे आणि डेबिट साईड छोटी दिसते. म्हणजेच डिफरन्स कोणत्या साईडला आहे, तर डेबिट साईडला. त्यामुळे आपल्याला डिफरन्स जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. दोघांचीही टोटल 6,60,000 होण्यासाठी इथे किती अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो इथे जर आपण 2 लाख, आता हे कसे काढणार, 6,60,000 मायनस 4,48,000, जी काही अमाऊंट येईल दॅट इज युअर ग्रॉस प्रॉफिट. सो 2,12,500 अमाऊंट आली. इथे 500, येस इथे 6,60,500 आहे. बाय मिस्टेकन तिथे 6,60,000 झाले होते. सो 6,60,500 क्रेडिट साईडची टोटल येते. 4,90,000 प्लस 8,000 प्लस 1,62,500 टोटल घेतली. त्यानंतर आपण डेबिट साईडची टोटल घेतली होती. इथे डेबिट साईडची टोटल मगाशी किती आलेली, तर 4,48,000 टोटल आली. मग आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ग्रॉस प्रॉफिट कसा आला, तर मोठ्या टोटल मधून छोटी अमाऊंट जी आहे ही लेस करायची. 6,60,500 मायनस 4,48,000, देन यू विल गेट युअर ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट येतो 2,12,500. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा तुमचा ट्रान्सफर होईल पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट जाईल क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट
12,500. यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचे. इथे सुद्धा तोच प्रकार. क्रेडिट साइड जे आहे ती टोटल करून घ्यायची. क्रेडिट साइडची टोटल किती येते ती? क्रेडिट साइडची टोटल येते 2,15,100. नंतर आपण काय करायचं तर डेबिट साइडची टोटल घ्यायची. डेबिट साइडच्या एलिमेंट्सची सगळी जर आपण टोटल घेतली तर इथे येते 1,11,600. म्हणजेच डिफरन्स कुठल्या साईडला येतोय तर डेबिट साईडला. हा डिफरन्स डेबिट साईडला आला तर आपल्याला नेट प्रॉफिट आहे. समजा हा डिफरन्स इकडे क्रेडिट साईडला येत असता तर इथे बाय नेट लॉस असं आपण म्हटलं असतं. डेबिट साईडला डिफरन्स येतोय म्हटल्यावर नेट प्रॉफिट. क्रेडिट साईडला इकडे जर येत असता तर लॉस असतं. आता इथे नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार? मोठ्या अमाऊंट मधून छोटी अमाऊंट लेस करून घ्या. जी अमाऊंट येईल ती नेट प्रॉफिटची. सो 2,15,100 मायनस 1,11,600. डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेऊया. 1,03,500. 1,03,500 नेट प्रॉफिट आल्यानंतर दोन्ही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित टॅली होत आहेत. हा जो नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचे. ही आपली बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये कॅपिटलमध्ये आपण काही ऍडजस्टमेंट केल्या होत्या. कॅपिटलमध्ये ड्रॉइंग लेस केलेलं आणि जर नेट प्रॉफिट असेल तर तो ऍड होईल. समजा नेट लॉस असता तर तो लेस झाला असता. आता हा प्रॉफिट आहे त्याच्यामुळे तो ऍड होतोय. या अमाऊंट मध्ये हे नेट प्रॉफिटची अमाऊंट ऍड करून घेऊया आणि फायनल अमाऊंट बाहेरच्या साईडला घ्यायची. आता आपल्याला दोन्ही साईड जे आहेत या टोटल करून घ्यायचे. जर ती सेम टोटल आली तर इथे तुमची बॅलन्स शीट व्यवस्थितपणे टॅली झाली. ऍसेट साईडची टोटल येते आपण टोटल करून घेऊया ऍसेट साईडची. जस्ट सेकंड. येस, टोटल 4,67,100 ऍसेट साईडची टोटल येते. आता आपण लायबिलिटी साईडची टोटल घेऊया. लायबिलिटी साईडची टोटल सुद्धा तेवढीच येते 4,67,100. इथे आपल्या दोन्ही साईड ज्या आहेत ह्या दोन्ही साईड टॅली झाल्यात. इथे आपला फायनल अकाउंटचा हा प्रॉब्लेम संपलाय.